नमस्कार मित्रांनो, मी परशुराम. या नवीन वर्षात तुम्हा सर्वांचं स्वागत. आता मी थोडंसं फॉर्मॅट चेंज केला आहे. म्हटलं चला थोडंसं आपण मराठीतून ॲनालिसिस देऊया. हिंदीमधून ॲनालिसिस देणारे खूप आहेत, बरेच आहेत. आणि माझी मातृभाषासुद्धा मराठी असल्यामुळे जास्त एक्सप्लेन करायला थोडंसं सोपं जातं. त्यामुळे म्हटलं चला आजपासून नवीन वर्ष, नवीन वर्षाची नवीन सुरुवात आणि नवीन फॉर्मॅटमध्ये आपण जाऊया. राईट. तर आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल मला, की या नवीन फॉर्मॅट कसे असेल, काय असेल. राईट. तर वळूया मार्केटकडे. तर मार्केट जर बघितलं तर एका जाग्यावरती आहे आता सध्या 14,000. 14,000च्या वर खाली काही तो अजून जात नाही. काल थोडासा वर गेला, पुन्हा खाली आला. ॲक्च्युली बघितलं तर 14,000चे लेवल एवढ्या लवकर तो देणार नाही आहे. काल पण जसं मी म्हटलं होतं की 14,025च्या वरती तो टिकला पाहिजे, पण 14,024च्या आसपास गेला आणि तिथून पुन्हा तो खाली आलेला आहे. खाली त्याला जायचं होतं, पण काल जस्ट इयर एंड होतं. एक सायकोलॉजिकल असतं म्हणजे आपल्या मानसिकता याच्यातून, की त्यामुळे तो थोडासा होल्ड केलं, की चला बाबा वर्ष संपत आलेलं आहे तर आपण थोडंसं नको खाली रेडमध्ये दाखवायला, म्हणून तो एकाच जागेवरती पूर्ण पूर्ण दिवस त्यांनी काढलेला आहे काल. आणि सर्वात गंमत म्हणजे काल ॲक्च्युली सगळीकडे सुट्ट्या, काल आज पण सुट्टी आहे, फक्त आपलंच मार्केट आहे जे चालू आहे. त्यामुळे एवढी व्होलॅटिलिटी सुद्धा आपल्याला बघायला भेटलेली नाही. तर आज बघूया, आज सुद्धा मार्केट शांत असेल, व्हॉल्यूम खूप कमी असतील, सगळे सुट्टीवरती असणार आहेत. तर आपल्यासारखे जे आहेत खूप काम करणारे, तुमचे आणि माझ्यासारखे, ते मार्केट असणार आहेत आणि मार्केटला हलवणार आहेत. चलो असो. तर आज आता बघूया आपण की मार्केटसाठी काय महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे इथे जी काही एक लेवल येते आपली, ती यामध्ये, आता याच्यामध्ये जी लेवल येते ती खाली जर बघितलं तर 13,882 आणि वरती आहे 14,025 घ्यायचं आहे आपल्याला आता. तर 14,025 ह्या दोन ज्या लेवल आहेत त्या सर्वात महत्त्वाच्या आहेत निफ्टीसाठी. आता हा एक चॅनलमध्येच इथे थोडासा वर्क करेल, आणि जसं आपण आधी एक एस्टिमेट केलेला आहे की तो कदाचित 13,600च्या आसपास येऊन पुन्हा वरती गेला पाहिजे. तर मे बी एवढा शार्प तो फॉल देणार नाही, पण या लेवलमध्ये एक नवीन मी थोडंसं पाथ आपण फाइंड करूया की आपल्याला येणार आहे का. तर हा याची जर चाल ही अशी आहे तर तो आज फार तर थोडासा हा असा येऊन पुन्हा मग खाली येण्याची शक्यता नक्कीच आहे. तर बघूया की या पद्धतीने तो आपल्याला मोमेंट देईल का, हे बघणं खूप गरजेचं आहे. पण आता सध्या तरी आजच्यासाठी काय आहे, तर आजच्यासाठी 14,025 वरची लेवल खूप महत्त्वाची आहे आणि त्याच्या खाली 13,900. काल पण आपण जर बघितलं तर 13,936 पर्यंत तो खाली गेला, पण तिथे टिकला नाही, पुन्हा तो वरती आला. एक छोट्या जर आपण टाइम फ्रेम वरती आलो तर आपल्याला इथे दिसेल कालची जी मुवमेंट होती त्याची, ती अत्यंत संथ लयीत होती, की काल विकली एक्सपायरी होती असं कधी वाटलंच नाही. जर पूर्ण आपण पाहिलं तर एवढी छोट्या रेंजमध्ये कधीच मार्केट ट्रेड करत नाही कुठल्याही एक्सपायरीला, आणि ते पण मंथली एक्सपायरी असताना. कारण काल त्याला नाही खूप वर जायचं होतं, नाही खाली जायचं होतं, आणि महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये लोकच जास्त नाही आहेत. काल जर एफ आय आयचं बघितलं तर फक्त 19 करोडचं बाईंग आहे. म्हणजे जे साधारणतः 2, 2.5, 3 हजार करोडचं करणारे ते फक्त 19 करोड. म्हणजे एवढ्या छोट्या अमाऊंट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट झालेली आहे. त्यामुळे मार्केटने बिलकुल काल मोमेंट दिलेली नाहीये. तर आज आपल्यासाठी काय आहे, वरची लेवल जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. तर जी इथे आपल्याला एक दिसतीये एक, ती म्हणजे 13,992 पासून ते 14,020. जर आता आपण एच निफ्टी बघूया, एच निफ्टी सुद्धा आता चालू असेल की नाही माहित नाही मला. एच निफ्टी सुद्धा बंद आहे, त्यामुळे आपल्याला लगेच आता प्रेडिक्ट करता येणार नाही. मार्केट आज एकदम शांत असेल, त्यामुळे कितीपत आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट मिळेल हे बघूया आपण, आणि त्यानंतर मग आपल्याला ट्रेड करता येईल. राईट. ओपन इंटरेस्ट डाटा जर बघितला आपण तर ही NSE ची वेबसाईट आहे, याच्यावरती आपल्याला सगळा डाटा मिळतो. तर इथे जर बघितलं 14,000 लेवलवरती
निफ्टीच्या जवळपास 20 लाख ओपन इंटरेस्ट आहे, हायेस्ट, आणि तो रेजिस्टन्सचं काम करेल. आणि खाली जर बघितलं तर 14,900 वर 14 लाख ओपन इंटरेस्ट इथे आहे. तर या दोन्हीही ज्या लेवल आहेत 14,000 आणि 14,900 दोन लेवल अत्यंत महत्त्वाच्या आहेत आजच्यासाठी. तर ह्या दोन लेवलमध्ये मार्केट राहील. दोन्ही लेवल जर ब्रेक झाल्या आणि खाली गेला तर आता 13,900 फक्त ब्रेक होईल का? नाही, 13,875 ब्रेक होऊ द्या, मग आपण ठरवूया की त्याच्यानंतर तो खाली जाईल का. आता आजच्यासाठी आपल्याला महत्वाचं काय आहे ते म्हणजे 13,975. तर 13,975 जर ब्रेक होऊन खाली गेला, आता इथे जर बघितलं तर हा लो आपण पकडायचा थोडासा, तर तो येतो साधारणतः 13,950. मग खाली 13,950 ब्रेक होऊन खाली जाऊ द्या, मग तुम्ही एक सेल करू शकता की जो 13,875 पर्यंत घेऊन जाईल. तिथून सपोर्ट घेऊन परत मार्केट वरती येईल. आणि जर आता वर आलं तर 14,025च्या वर तो टिकला पाहिजे एक 5 किंवा 10 मिनिटं. त्यानंतर मग डेफिनेटली तुम्हाला एक चांगली मुवमेंट वरती मिळेल. समजा नाही टिकला तर इथून खाली यायला लागला 14,000च्या वर, 14,025च्या आतून यायला लागला. जर 14,000 खाली ब्रेक झाला मग तुम्ही एक तिथं परत पुट बाय करू शकता. जे ऑप्शन मध्ये ट्रेड करणारे असतील, फ्युचर मध्ये असतील तर ते सेल करू शकतात इथे. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. येस. तर वळूया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी सुद्धा शांत आहे, एकदम खूप कन्सोलिडेट करत चाललेला आहे. तर त्याच्यासाठी जी मुवमेंट आता बँक निफ्टीला आहे तर खूपच तो कन्सोलिडेट होतो इथे. हा पूर्ण पाथ ब्रेक होणं बँक निफ्टीसाठी अत्यंत महत्वाचं. काल सुद्धा जर बघितलं तर तो एकाच रेंजमध्ये खेळत होता, राईट. काल इथून सुरुवात झाली आणि तो पूर्ण एका रेंजमध्ये त्यांनी अख्खा दिवस काढलेला आहे. तर आता काय आहे बँक निफ्टीसाठी बघा, इथे सुद्धा जर बघितलं तर आता कुठे ना कुठे हे डाऊन मुवमेंटची तयारी चालू आहे, लक्षात ठेवा. जसं मी आधीही या इथे सांगितलेलं आहे की ही जी एक रेंज आहे इथे बघा, इथे तो कन्सोलिडेट करत 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 कुठेतरी डाऊन मुवमेंट होण्याचे लक्षणं आधीच आपल्याला दिसतात. आपण ते फक्त ओळखता आलं पाहिजे आपल्याला. तर आत्ता सुद्धा तेच आहे, इथं एक डाऊनफॉल देऊन आपला आलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आता डेफिनेटली एक इथून तो तयारी करतोय, निफ्टी बँक निफ्टी दोघंही. आणि फक्त तो येईल कधी तो आपल्याला बघायचा आहे. एक तर 5 तारखेनंतर फुल मार्केट चालू होईल. युरोपियन आणि यूएसच्या सगळ्या सुट्ट्या संपलेल्या असतात आणि मग एकदम जोरात. आणि त्याच्यानंतर आता रिझल्ट्स पण येतील, कंपन्यांचे रिझल्ट्स चालू होतील, क्वार्टरली रिझल्ट्स. त्याच्यानंतर मंथली ज्या काही सेल्सच्या फिगर्स आहेत त्या सुद्धा येतात. मग त्याच्यानंतर मार्केटमध्ये परत एकदा व्हॉलॅटिलिटी नक्की येईल. ओपन इंटरेस्ट डाटा बघा बँक निफ्टीचा, दोन्हीकडे बघूया आपण. NSEच्या वेबसाईटवर सुद्धा बघता येईल आपल्याला आणि इथे सुद्धा काहीच नाहीये. ओपन इंटरेस्ट डाटा काहीही तयार नाहीये, एकदम खूप कमी आहे. जर फिगर मध्ये जर आपल्याला पाहायच्या झाल्या तर आपण इथे पाहू शकतो. जो काही ओपन इंटरेस्ट डाटा जर बघितला आपण तर साधारणतः 31,000च्या लेवलवर 11 लाख आहे. 31,200 वरती 13 लाखचा ओपन इंटरेस्ट आहे पुट साईडला. कॉल साईडला जर बघितलं 31,300 वर जवळपास 14 लाख आणि 31,500 वर 15 लाख. ह्या दोन लेवल आहेत. खाली 31,000ची लेवल आणि वरती 31,500. पुन्हा मार्केट फक्त ह्याच लेवलमध्ये आज सुद्धा राहील असं मला वाटतं. 31,500 किंवा 31,000 खाली ह्या दोन्ही लेवल ब्रेक होणं थोडंसं अवघड वाटतं आज. तर आज मग आपल्याला ट्रेड करताना काय करायचंय, मग जेवढा तो 31,000च्या जवळ जाईल तेवढं चान्सेस आहेत की पुन्हा बाय करण्यासाठी, आणि जेवढा तो 31,500च्या जवळ जाईल तेवढा चान्स आहेत की वरून आपल्याला सेल करायला किंवा पुट बाय करण्यासाठी. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे की एका रेंजमध्येच मार्केट ट्रेड करेल, कारण मार्केटमध्ये तेवढी स्ट्रेंथ आणि तेवढा व्हॉल्यूम नसणार आहे आज की मार्केट ह्या लेवल्स ब्रेक करून वरती जाईल. मग आपल्याला काम करताना थोडंसं उलटं करायचंय, सपोर्ट्स आपल्याला शोधायचे आणि सपोर्ट पुढं मार्केट वर जाईल. वरती शोधताना काय आहे, 31,400 ते 31,450च्या आसपास आपल्याला
सपोर्ट मिळेल, रेजिस्टन्स मिळेल, तिथून मार्केट खाली येण्याचे चान्सेस, आणि खाली जर गेला तर 31,100 ते 31,050 या लेवलला तो पुन्हा बाउन्स बॅक देईल. तर या दोन लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये महत्त्वाचे आहेत. त्या लेवलला आलं की तिथून बाई करायचे, वरच्या लेवलला गेला की तुम्हाला सेल करायचे. तर या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार मग आजचा आपल्याला, आज शांत राहील मार्केट, जास्त ॲग्रेसिव्हली ट्रेड करू नका, क्वांटिटी कमी ठेवा वाटल्यास आणि एकदम कमी ट्रेड करा. येस, थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स येऊ द्या तुमच्या काय आहेत, काही सजेशन्स नवीन वर्षाच्या असतील, तुमच्याही काही संकल्पना असतील त्या नक्की मांडा. राईट, तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. आपलं वाक्य राहिलं, हॅव अ प्रॉफिटेबल डे.